संत गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणीचा प्रत्यय वरुडमधील क्षितिजाच्या गरीब कुटुंबाला आला आहे। घरी 18 वर्षे दारिद्र्य, पिता अपंग असताना त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीला जन्मतरू उलटा पाय असल्यानं तिलाही चालता आणि उभे राहता येत नव्हते। अनेक डॉक्टरांना दाखवले, परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारी लाखोंची रक्कम आणणार कुठून असा प्रश्न माता पित्यासमोर उभा ठाकला। अशातच तिला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मुलीला जीवनाचा आधार मिळाला आहे। वरुड येथील 10 वर्षाची लहानशी चिमुकली क्षितिजा सुरेंद्र शेरेकर ही आपल्या जीवन आधार सामाजिक संस्थेने घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात तिच्या माता पिता आणि आजी आजोबासोबत तपासणीसाठी दाखल झाली। ती जीवन आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांना भेटली। क्षितिजाचा पाय हा पूर्णतः उलटा होता, तिला चालता येत नव्हतं। तिचे पिता सुद्धा पायांनी अपंग आहे। आपल्या मुलीला चालता यावं यासाठी पित्याची धावपळ त्यांचे अश्रू आवरू शकले नाही। जीवनराव यांनी त्यांना धीर दिला आणि आपण नक्कीच पायावर तिला उभी करू असे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। शिबिरात प्राथमिक तपासणी केल्यानंतर जीवन आधार रुग्णवाहिके क्षितिजाला नागपुरात नेण्यात आलं। यानंतर शालिनीताई मेघे रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये क्षितिजाच्या पायावर सर्व चाचण्या करण्यात आल्या। शालिनीताई मेघे रुग्णालयात कार्यरत ऑर्थो सर्जन डॉक्टर वसंत गावंडे यांनी क्षितिजासाठी मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टरांची चमू बोलावली आणि क्षितिजाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रिया यशस्वी झाली। क्षितिजा ही गेल्या 3 महिन्यांपासून रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत आहे। ही गेल्या 4 महिन्याआधी वरुड येथील महाआरोग्य शिबिराच्या कॅम्पमध्ये आलेली होती। या कॅम्पमध्ये जेव्हा ती आली तेव्हा मी तिथे स्वतः हजर होतो आणि यांनी जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तेव्हा हिच्या डॉक्टरांनी सांगितलं की हिच्यावर ही जी शस्त्रक्रिया ही अतिशय क्रिटिकल आहे आणि ही करायला आपल्याला बाहेरून चमू बोलावी लागणार आहे। तेव्हा आपण क्षितिजाला शालिनीताई मेघे हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर येथील CMS माननीय श्री वसंत गावंडे सर यांनी तिला बघितलं आणि तिच्या शस्त्रक्रियेसंदर्भात वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि अनेक तज्ज्ञांचं मत त्यांनी त्यांच्या आरोग्यविषयक तिच्या ऑपरेशनसाठी सगळ्या घेतल्या होत्या। हे सगळं करत असताना तिच्यावर काही मुंबईचे डॉक्टर्स बोलवून तज्ज्ञ डॉक्टर्स बोलवून तिच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे।